रात्रींचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला, राजे छत्रपतींनी लिहिला. थकून थकून एखाद्या झाडाखाली बसावं, त्या झाडाखाली विंचू निघावा, विंचूला मारण्यासाठी दगड घ्यावा, दगडाखालून साप निघावा, सापाला बघून पळा सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून असण्यासाठी पुन्हा वर यावं, वर आलं तर वाघ दिसावा, वाघापासून असण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीचं मूळ उपटावं. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अन्नाच्या भुकेत विचारांची भूक येऊन विसरली की तिची क्रांतीने सुरुवात होते. क्रांतिकारकांच्या रक्ताचे पाऊल पाहू लागतात. क्रांतिकारांच्या संसाराची राख रांगोळी होते, पण ज्यांच्या क्रांतीत सहभाग नसतो ते मात्र पुढच्या अनेक पिढ्या आनंदाने जगतात. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित प्रथम सर्वांना मी अभिवादन करते. मी स्वरूपा भगवान जाधव, राजर्षी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. तुमच्या समोर विषय मांडते. कर्तव्य दक्ष श्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराज. आमचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डाफांनी, घोड्याच्या टापांनी, तलवारीच्या खणखणांनी, ढगाच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शाहींनी आणि सह्याद्रीच्या ढालीनं जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली पिढीनं इथं चांगल्या आचारांचे, विचारांचे आणि चांगल्या संसाराचे तुम्ही मांडित आहात. आजही तर खरी रंगाची आहे. इतिहासाचा अंधार निर्माण आज निर्माण तरी त्या सर्वांचे ज्ञान आहे का आम्हाला. इतिहासाची एक जाणीवीच मोठी वैचारिक भान आहे. शिवछत्रपतीच्या चरित्र चिंतनासाठी मी उभित्व झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी मुठभर मावळे एकत्र करून मुघल सत्तेला कमकोट केलेले ते एकमेव सिंहासनाधीश्वर श्रीमंत कुलावतंस राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज. जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.